आज माझं आणि अजयचं धूमधडाक्यात लग्न झालं। माहेरचा निरोप घेऊन मी माझ्या सासरी आले। लग्नाच्या रात्री वधूच्या वेशात बेडवर बसून मी अजयच्या येण्याची वाट बघत होते। मी लग्नाआधी अजयला कधीच भेटले नव्हते, पण अजयबद्दल माझ्या नणंद वर्षाने मला आधीच सांगितलं होतं की तो खूप प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती आहे आणि माझा फोटो बघता क्षणी तो माझ्या सौंदर्याने वेडावला आहे। परंतु माझ्या नंदेची ही गोष्ट ऐकून मी खुश होण्याऐवजी थोडी घाबरले होते, कारण मी त्या मुलींपैकी अजिबातच नव्हते की ज्यांना आयुष्यात फक्त रोमॅन्स आणि रोमॅन्सच हवा असतो। खरं तर मला एक सामान्य आयुष्य जगायला आवडायचं। नवऱ्याने नेहमीच बायकोची स्तुती करून तिच्या मागे फिरणं हे मला अजिबातच पटत नव्हतं आणि अजय अगदी तसाच होता। लग्नाच्या रात्री त्याने माझी खूप स्तुती केली होती, परंतु नवऱ्याचं खरं प्रेम तर लग्नाच्या 1 वर्षानंतरच समजतं की नवरा बायकोवर किती प्रेम करतो ते। अजय खरंच जरा वेगळ्या विचारांचा होता। त्याने मला बाकी नवऱ्यांप्रमाणेच लग्नाच्या पहिल्या रात्री अजिबातच या गोष्टी समजावून सांगितल्या नाहीत की माझ्या आईला कधीही उलट बोलायचं नाही, तिचा आदेश नेहमी पाळायचा आणि माझ्या बहिणींची आईची सेवा करायची। माझ्या बहिणी कधी सासरकडून इकडे आल्या तर त्यांना कधीही तक्रारीची संधी द्यायची नाही। हे सर्व त्याने मला अजिबात सांगितलं नव्हतं। तो तर फक्त त्याच्याबद्दल आणि माझ्याबद्दलच बोलला होता। लग्नानंतर सुरुवातीचे दिवस तर खूपच चांगले गेले होते। हनीमूनसाठी गोव्याला जाण्याची अजयची खूप इच्छा होती। त्याला आयुष्य अगदी आनंदाने एन्जॉय करायचं होतं। मला देखील फिरण्याची आवड होती, परंतु ऐनवेळी माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यामुळे सासूबाईंनी आम्हाला जाण्यासाठी परवानगी दिली नाही। त्या म्हणाल्या की लग्नासाठी खूप खर्च झाला आहे आणि आता त्यांच्या आजारपणासाठी देखील दवाखान्यात पैसे खर्च होत आहेत, त्यामुळे तुम्ही 2 महिन्यानंतर फिरायला जा। खरं तर त्यांच्या या बोलण्यावर माझा मूड खराब व्हायला हवा होता, परंतु मी घरातील परिस्थिती समजू शकत होते। परंतु या उलट अजयचाच मूड मात्र खूपच खराब झाला होता। तो अगदी चिडून म्हणाला, हे काय बोलणं झालं का? सर्व लोक तर लग्नानंतर लगेचच हनीमूनला जातात, हनीमूनला कोणी 2 महिन्यानंतर जातं का? यावर मी त्याला समजावून सांगितलं की अजय, काही प्रॉब्लेम नाही, आता बाबांची तब्येत बरोबर नाही, काही दिवसांनी ते ठीक झाले की जाऊया आपण फिरायला। मी प्रेमाने समजावल्यानंतर त्यानेही ही गोष्ट मान्य केली। तो माझं म्हणणं लगेचच मान्य करायचा। मला देखील ते सगळं चांगलं वाटत होतं। मग 2 महिन्यानंतर जेव्हा माझ्या सासऱ्यांची तब्येत जरा ठीक झाली आणि घरात पैशांची ही अडचण मिटली, तेव्हा आमचा गोव्याला फिरायला जाण्याचा प्रोग्राम फिक्स झाला। परंतु त्याच वेळी अचानकच माझीच तब्येत खूप खराब झाली। मला सतत गरगरल्यासारखं होत होतं आणि माझ्या उलट्याच बंद होण्याचं नावच घेत नव्हते। माझ्या अशा अवस्थेमुळे सर्वात जास्त चिडचिड अजयची होत होती। तेव्हा माझी सासू मला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी जी बातमी सांगितली ती खरंच माझ्यासाठी खूप आनंदाची होती, कारण मी लग्नाच्या 2 महिन्यानंतरच गरोदर राहिले होते। परंतु डॉक्टरांनी हेही सांगितलं की मला या अवस्थेत दूरचा प्रवास करता येणार नाही। असे केल्याने मला किंवा माझ्या बाळाला धोका पोहोचू शकतो। डॉक्टरांनी सांगितलं की पहिलीच प्रेग्नन्सी आहे, त्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे। जर पहिल्याच प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम आले तर नेहमीच प्रॉब्लेम येत राहतील। डॉक्टरांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते, त्यामुळे मी घरात स्पष्टपणे सांगितलं की मला बाहेर कुठेही फिरायला जायचं नाहीये। माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा हेच योग्य वाटलं होतं। परंतु जेव्हा ही बातमी अजयला कळली तेव्हा त्याने तर घरात अक्षरशः खूप गोंधळ घातला। तो म्हणाला की इतक्या लवकर हे सर्व कसं काय शक्य आहे? अजयचं हे बोलणं ऐकून माझा श्वासच थांबला होता। त्याच्या या बोलण्यावरून तो मला स्पष्टपणे चारित्र्यहीन असे समजत होता, परंतु त्याच्या पुढच्या बोलण्याने मला थोडा दिलासा मिळाला। तो पुढे म्हणाला की काही लोक असतात जे त्यांच्या लग्नानंतरचे आयुष्य 2-3 वर्ष एन्जॉय करतात आणि इथे आपण आहोत की इतक्या लवकर मुलाबाळांचा विचार करतोय। हे सगळं काही महिन्यानंतर होणे शक्य नव्हतं का? यावर मी उत्तर दिलं की अजय, या सर्वांमध्ये माझा एकटीचाच दोष आहे का? त्यावर तो म्हणाला की हे बघ मनस्वी, या गोष्टीचा इतका मोठा तमाशा बनवण्याची काही गरज नाही। आपण आत्ताच अबॉर्शन करून घेऊया। मुलं काय आपण काही महिन्यानंतरही जन्माला घालू शकतो। यावर मी म्हणाले, नाही अजय, हे पाप आहे। मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या पोटात वाढणाऱ्या या निष्पाप जीवाला मारणार नाही। आई होणं हे तर खूप मोठं सौभाग्य आहे,
आणि मी एकटीच आई होणार नाहीये, तर तुम्हीही बाप होणार आहात. माझ्या पोटात वाढणारे हे बाळ तुमचाच अंश आहे ना. यावर अजय म्हणाला, प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा बायका सर्व काही करतात, फिरायला जातात, एन्जॉय करतात, मग तुलाच का अडचण आहे? यावर मी अजयला स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाले की डॉक्टरांनी मला प्रवास करण्यासाठी मनाई केली आहे. जेव्हा आपलं मूल या जगात येईल तेव्हा आपण फिरायला जाऊ. माझ्या या बोलण्यावर अजय खूप रागावला होता. त्याला इतक्या लवकर ही जबाबदारी नको होती. दुसऱ्या सकाळी माझ्या सासू सासऱ्यांनी देखील अजयला सांगितलं की अशा अवस्थेत प्रवास करण्याची काहीही गरज नाही. मला माझ्या सासू सासऱ्यांचं म्हणणं अगदी व्यवस्थित समजलं होतं. ते जे काही बोलत होते ते माझ्यासाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी अगदी योग्य होतं. ते माझ्या चांगल्याचाच विचार करत होते. परंतु अजयला या गोष्टीचं काहीच घेणं देणं नव्हतं. त्याला फक्त त्याचं आयुष्य एन्जॉय करायचं होतं. तो खूप नाराज झाला होता आणि म्हणूनच माझ्यासोबत त्याचं वागणं देखील बदलू लागलं. माझ्या गरोदरपणात अजयने माझी अजिबात काळजी घेतली नाही. मला काही आंबट गोड खाण्याची इच्छा झाली तर मी त्याला ते आणायला सांगायचे. पण अजय मात्र माझ्यावरच चिडायचा आणि म्हणायचा की मला हे असले नखरे अजिबात आवडत नाही. एकतर तू माझा सगळा मूड खराब केलास आणि आता मी तुझी ही नवीन नवीन फरमाईश कुठून पूर्ण करू? अजयच्या अशा बोलण्यावर मी त्याला काही न सांगता गप्प बसायचे. मी तरी काय करणार होते? हे सगळं माझ्या ताब्यात नव्हतं. असेच एके दिवशी मला भेळपुरी खाण्याची खूप इच्छा झाली, म्हणून मी अजयला भेळपुरी आणायला सांगितलं. परंतु त्याने ते आणलं नाही. त्यावेळी मला त्याच्या वागण्याचं इतकं वाईट वाटलं की मी रडू लागले. मलाच कळत नव्हतं की माझं मन भेळपुरी खाण्यासाठी का इतकं आतुर झालं होतं. कदाचित हा काळ असाच असतो. मी इतकी रडले की पूर्ण रात्र माझी रडूनच गेली. दुसऱ्या दिवशी माझे सुजलेले डोळे पाहून माझ्या सासूने मला विचारलं. तेव्हा मग मी नाईलाजाने तिला सर्व काही सांगितलं. त्या म्हणाल्या की ही काय पद्धत आहे का वागण्याची? तुझ्या आवडीची वस्तू का नाही आणून दिली त्याने? या अवस्थेत तर त्यानेच त्याच्या बायकोची सर्वात जास्त काळजी करायला हवी आणि तिला हवं तितकं खुश ठेवण्याचे प्रयत्न करायला हवे. मग दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने मला अगदी पोट भरून भेळपुरी खाऊ घातली. मला गरोदरपणात उलट्याचा खूप त्रास होत होता. सतत मळमळल्यासारखं व्हायचं. रात्री जेव्हा कधी अजय माझ्या जवळ यायचा तेव्हा मला अक्षरशः उलट्या व्हायच्या. अशा वेळी तरी अजयने माझी अवस्था समजून घ्यायला हवी होती, परंतु तो या गोष्टीवर खूप चिडायचा. मला उलट्या व्हायच्या तेव्हा सर्वात जास्त वैतागलेला चेहरा अजयचाच दिसायचा. मी अगदी बेहाल होऊन बेडवर बसायचे आणि म्हणायचे की कृपया मला एक ग्लास पाणी आणून देशील का? यावर तो माझी मदत करण्याऐवजी मला म्हणायचा की बंद कर तुझं हे नाटक. तू माझ्या सगळ्या मूडचा सत्यानाश केला आहेस. जेव्हा बघावी तेव्हा तुझी हीच नाटकं चालू असतात. असं बोलून तो तोंड फिरवून झोपून जायचा. या सर्व गोष्टींनी मला खूप वाईटरित्या घाबरवलं होतं. लग्नानंतर लगेचच घराची जबाबदारी माझ्यावर आली आणि इतक्या लवकर प्रेग्नन्सी. माझं आयुष्य तर अगदी बदलून गेलं होतं. लग्नानंतर फक्त 2 महिन्यातच माझी काय अवस्था झाली होती. 5 महिन्यानंतर माझं शरीर थोडं वाढू लागलं होतं. तेव्हा मी अजयला सांगायचे की माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल, मला चेकअप करायचं आहे. तर तो खूपच चिडायचा आणि बोलायचा की तुला या अवस्थेत माझ्यासोबत नेण्याची मला लाज वाटते. तुझा हा अवतार बघून माहित नाही लोक कशा नजरेने बघतील मला. तुला जायचं असेल तर आईला सोबत घेऊन जा, असे म्हणत तो माझ्या हातामध्ये हजारो रुपये काढून ठेवायचा. मी अजयला समजावण्याचा खूप प्रयत्न करायचे की या सर्वांमध्ये माझा काय दोष आहे, तू माझ्यासोबत का असं वागतोस? परंतु अजय काही केल्या मला समजून घ्यायला तयारच नव्हता. हळूहळू असेच दिवस निघून जात होते. या 9 महिन्यांमध्ये मी खूपच त्रास सहन केला होता, परंतु इतकं दुःख सहन करण्याचं फळही मला खूप सुंदर मिळालं होतं. मी एका सुंदर मुलाला जन्म दिला होता. त्या दिवशी तर अजयच्या चेहऱ्यावरचा आनंद संपतच नव्हता. सर्वात पहिले त्यानेच त्याच्या मुलाला मिठीत घेतलं, प्रेम दिलं, लाड केले. कारण ते काहीही असलं तरीही हे तर स्पष्ट होतं की हे मूल तर त्याचं होतं. सर्व लोक खूप खुश होते. नणंद, माझे सासू सासरे आणि खास करून अजय. सिझरिंग करून माझी डिलिव्हरी करण्यात आली होती. त्यामुळे मला चालताना फिरताना खूप त्रास व्हायचा. पूर्ण दिवस माझी सासू, नणंद आणि घरातील सर्वजण माझी खूप काळजी घेत होते. परंतु जर मला रात्री वॉशरूमला जावं लागायचं तर अजय माझा हात देखील पकडायचा नाही. तो बोलायचा की कृपया मनस्वी, मला हे सगळं काम जमणार नाही. त्यामुळे मी स्वतः खूप मुश्किलीने उठायची.
भिंतीचा आधार घेत वॉशरूमला जायचे आणि मग विचार करायचे की जर कुठे पाय घसरून पडले तर मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आता देखील मी खूप मुश्किलीने त्या वेदना सहन करत वॉशरूम मधून बाहेर येऊन बेडवर बसले होते. घामाने अगदी भिजले होते की अचानक माझा मुलगा अंश रडू लागला. कदाचित त्याला भूक लागली होती. त्यावेळी अजय झोपला होता, परंतु अंशच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला शांत करण्याऐवजी तो मलाच चिडून बोलू लागला की मनस्वी, प्लीज यार गप्प कर याला, मला सकाळी ऑफिसला जायचं आहे. मी म्हणाले, अजय थोड्या वेळासाठी उचल ना त्याला, बघ ना माझी काय अवस्था झाली आहे. यावर अजय अजूनच चिडला आणि म्हणाला, बस झाली आता तुझी नाटकं, मुलं सांभाळणं माझं काम नाहीये, उचल याला, विचित्र संकट आहे, शांततेने झोपायला सुद्धा मिळत नाही. असं बोलून त्याने त्याची उशी आणि पांघरून घेतलं आणि खोलीतून बाहेर निघून गेला. अंश सारखा रडत होता आणि माझी अवस्था अशी होती की मला नीट बसताही येत नव्हतं. खूप मुश्किलीने मी माझे पाय बेडवर घेतले आणि डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंसोबत मी माझ्या मुलाला पकडलं. त्याला कुशीत घेऊन मी देखील अगदी हुंदके देत रडू लागले. हे असं असतं का नवऱ्याचं प्रेम? हे मूल तर त्याचंच अंश आहे ना, ज्याला 9 महिने मी माझ्या शरीराचा हिस्सा बनवला होता. मृत्यूच्या वेदना सहन करत मी त्याला एका बापाचा दर्जा दिला होता. मग त्याचं इतकं देखील कर्तव्य नव्हतं का की निदान माझ्या या अवस्थेवर तरी दया दाखवून त्याने माझी मदत करावी. डिलिव्हरी नंतरचा तो 1 महिना मी कसा घालवला हे फक्त मलाच माहीत. नक्कीच माझी सासू खूप चांगली होती, परंतु काही दिवसानंतर तिने देखील मला सांगितलं की थोडं थोडं तू देखील किचन मध्ये जात जा. अजयला तुझ्या हातचं जेवण्याची सवय आहे. मी नाश्ता बनवून देते तर नुसती खोडी काढतो. जसं मी 1 महिन्यानंतर आंघोळ केली, देवपूजा केली, तसा अजयचा संयम देखील संपला होता. ना त्याला माझी जाणीव होती आणि नाही त्या छोट्या मुलाची. त्या दिवशी अंशची तब्येत जरा खराब होती. तो सारखा सारखा झोपेतून उठायचा आणि रडायचा. खूप मुश्किलीने मी त्याला रात्री झोपवलं होतं. अंशला झोपवताना रात्रीचे 2 वाजले होते. मी स्वतः देखील झोपेमुळे अगदी बेहाल झाले होते. जसा अंश झोपला तशी मी झोपण्यासाठी बेडवर आडवी झाली. त्यावेळेला अजय माझ्या जवळ आला. माझ्या डोळ्यात खूपच झोप होती. मी म्हणाले, अजय प्लीज मला झोपू दे. तेव्हा तो बोलू लागला की आज तोंडातून शब्द देखील काढू नकोस. गेल्या किती दिवसांपासून फक्त तुझं तोंड पाहतोय. खबरदार, जर आज मला जरा देखील नखरा दाखवण्याचा प्रयत्न केलास तर. त्या रात्री अजयने त्याला जे पाहिजे होतं ते केलं. आता झोपून मला फक्त 1च तास झाला होता की अंश उठून रडू लागला. त्याचा आवाज ऐकून मला देखील उठावंच लागलं. आता माझं मन मला प्रश्न विचारू लागलं की सगळे त्याग काय फक्त बाईनेच करायचे का? 5 वाजता अंशचं रडणं सुरू झालं ते सकाळी 8 पर्यंत तो फक्त रडतच होता. मी त्याला घेऊन रूम मध्ये फक्त फेऱ्या मारत होते. तेव्हा कुठे तो झोपला आणि माझी अशी अवस्था होती की मी आता चक्कर येऊन खालीच पडेल. अंशला बेडवर झोपवून मी खोलीतून बाहेर आले, कारण सासूने रात्रीच सांगितलं होतं की उद्यापासून घर तू सांभाळायचं. त्यामुळे मी सासू सासऱ्यांना नाश्ता बनवून दिला आणि मग अजयच्या नाश्त्याची आणि टिफिनची तयारी करू लागले. अंशला सांभाळण्यात आणि घराच्या कामांमध्ये संपूर्ण दिवस कसा जायचा ते मलाच कळायचं नाही. रात्री जेव्हा अंश झोपायचा तेव्हा अजय त्याची शारीरिक भूक भागवण्यासाठी उठायचा. कितीतरी वेळा मी त्याला सांगितलं होतं की अजय माझं ऑपरेशन झालंय, याची तरी जरा जाणीव ठेव. परंतु कदाचित अजय असा व्यक्ती होता ज्याला या सर्व गोष्टींशी काहीच घेणं देणं नव्हतं. माझ्याशी वाद घालत तो बोलायचा की मग माझी भूक कोण भागवणार? खरं सांगतोय, जर तू माझी इच्छा पूर्ण केली नाहीस तर मी दुसऱ्या कोणाकडे जाऊन माझी इच्छा पूर्ण करेन. हे सर्व ऐकून मी गप्प बसायचे. दिवस रात्र सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता मी अगदी थकून गेले होते. आता तर माझ्या चेहऱ्याची चमक देखील फिक्की पडू लागली होती. रात्रभर अंश मला जागवायचा आणि दिवसभर मला घरातल्या कामांपासून मोकळीक मिळत नव्हती. माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे होऊ लागली होती. यावर अजय मला समजून घेण्याऐवजी मला सारखं सारखं टोमणे मारू लागला. बोलायचा की तू एकाच मुलाला जन्माला घातलंस आणि त्यामध्येच तू तुझं वजन किती वाढवलं आहेस. काय यार, थोडं कमी खात जा. तुला माहित आहे ना मला जाड्या मुलींचा किती तिरस्कार आहे. प्लीज स्वतःला जरा मेंटेन ठेवत जा. माहित नाही का, पण अजय खूपच चिडचिडा झाला होता. खरं तर घराची, मुलाची सगळी जबाबदारी सांभाळून देखील मी अजय घरी येण्याच्या आधीच तयार नक्कीच व्हायचे. परंतु आजकाल तो माझ्यामध्ये काही ना काही कमीच काढत होता. असाच 1 वर्ष उलटून गेला. अंश आता थोडं थोडं चालू लागला.
परंतु अजयचं वागणं आता खूपच बदललं होतं. तो नेहमीच ऑफिस मधून आल्यावर, जेवण झाल्यावर मित्रांसोबत चाललो आहे, घरी यायला उशीर होईल असं सांगून निघायचा. मी कितीतरी वेळा अजयला सांगायचे की मला आणि अंशला बाहेर फिरायला घेऊन चल, तेव्हा तो म्हणायचा की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर आई बाबांना सोबत घेऊन जा, माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात वेळ नाही. तो अगदी तयार होऊन त्याच्या मित्रांसोबत निघून जायचा. रात्री उशिरा घरी यायचा. कधी कधी तर रात्रीचे 2 वाजेपर्यंत मी त्याची वाट बघायची. परंतु एकदा जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचे डोळे मला अगदी नशेने भरलेले दिसत होते. गाणं गुणगुणत तो घरामध्ये आला होता. मी त्यावेळी खूपच रागात होते. तो खोलीमध्ये येताच मी दरवाजा बंद केला आणि अजयला विचारले की हा सगळा काय तमाशा लावला आहेस तू? रोज रात्री तू उशिरा घरी येतोस. असे कोणते मित्र आहे तुझे जे रात्रभर बाहेर उन्हाळक्या करत असतात? त्यांच्या बायका त्यांना विचारत नाहीत का? माझा आवाज चढलेला बघून अजयला सुद्धा राग आला आणि तो म्हणाला, काय म्हणायचं काय आहे तुला? पूर्ण वेळ मी तुझ्याजवळ बसून राहायला हवं का? आता मला कुठे येण्या जाण्यासाठीही तुझी परवानगी घ्यावी लागेल का? मी म्हणाले, अजय, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. वेळ घालवण्यासाठी फक्त मित्रच तुमच्या आयुष्यात राहिले आहेत का? माझं देखील मन करतं की तुम्ही माझ्यासोबत बोलावं, मला आणि अंशला कुठे बाहेर घेऊन जावं. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की माझ्यासाठी तुझ्याजवळ वेळ तरी कुठे असतो? बघावं तेव्हा फक्त अंश अंश करत राहतेस. मी तर अजयचं ते बोलणं ऐकून अगदीच हैराण झाले. मी म्हणाले, अजय, तुम्ही तुमच्या मुलावरच जळताय? यावर अजय म्हणाला, गप्पा बस मनस्वी, मी का माझ्या मुलावर जळणार? माझं काम खूप वाढलं आहे. ऑफिसवरून थकून घरी येतो आणि मला थोडं रिलॅक्स व्हायचं असतं, त्यामुळेच मित्रांसोबत जाऊन बसतो. आता तुला हे देखील सहन होत नाही का? असं बोलून तो त्याचे कपडे बदलून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याचे कपडे धुवत होते तेव्हा त्याच्या त्या शर्टाच्या मागच्या बाजूला डाग पाहून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. त्याच्या त्या शर्टवर लिपस्टिकचे डाग अगदी व्यवस्थित ओळखून येत होते. मी तो शर्ट तसाच ठेवून दिला. पूर्ण दिवस माझ्या डोक्यामध्ये खूपच राग होता. मला आठवू लागलं की अजय आता नेहमीच खोलीत बसून अगदी हसून फोनवर गप्पा गोष्टी करायचा. जेव्हा कधी मी खोलीत अंशला झोपायला यायचे तेव्हा तो लगेच फोन ठेवून द्यायचा. बोलायचा की नंतर तुझ्यासोबत बोलेल. जेव्हा मी विचारायचे की कोणाचा फोन आहे तेव्हा अगदी गोंधळून जायचा. बोलायचा की मित्राचा फोन आहे आणि मग तो विषय बदलण्याचा प्रयत्न करायचा. मग रात्री अजय जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा जेवण झाल्यानंतर मला बोलू लागला की मी मित्रांसोबत जात आहे, रात्री उशिरा येईल. मी म्हणाले की आज तुम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा तो बोलू लागला की झाली का तुझी नाटकं सुरू? तेव्हा मी कपाटातून त्याचा शर्ट बाहेर काढला आणि त्याच्या अंगावर फेकून दिला. माझ्या या वागण्यावर तो बोलू लागला की हा काय उद्धटपणा लावलायस? तो रागाने मला पाहत होता. मी तो शर्ट पकडला आणि त्याच्यावरचा लिपस्टिकचा डाग त्याला दाखवला. जशी त्याची नजर लिपस्टिकच्या निशाण्यावर गेली त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मी म्हणाले, मग हा आहे का तुमचा तो मित्र ज्याला तुम्ही रोज भेटायला जातात? अजय, खरं सांगा, कोण आहे ही मुलगी? माझ्या या प्रश्नावर तो माझ्यापासून नजर चोरू लागला. तेव्हा माझा आवाज थोडा वाढला. मी म्हणाले, मी तुम्हाला विचारते अजय, कोण आहे ही मुलगी जी तुमच्या इतक्या जवळ आहे? अजयला प्रश्न करता करता इच्छा नसतानाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, अजय, काय कमी राहिली होती माझ्या प्रेमामध्ये ज्याची तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिली? माझ्या त्या बोलण्यावर तो हसला आणि बोलू लागला की प्रेम? कोणतं प्रेम केलंस तू माझ्यावर? तुझ्याजवळ तर तुम्हाला येऊ देत नव्हतीस. लग्नाच्या 2 महिन्यानंतर लगेचच तुला मूल जन्माला घालण्याची हौस आली होती. मी तेव्हाही तुला सांगितलं होतं की मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे, आपण शांतपणे अबॉर्शन करून घेऊया. कोणालाही काही समजलं नसतं. मुलाचं काय आहे, 3-4 महिन्यानंतर पुन्हा झालं असतं. परंतु तू माझं ऐकून घेतलं नाहीस. त्यावेळी तुझ्यातली ममता जागृत झाली होती. मुलाला मारणं तू पाप समजत होतीस. मनस्वी, जर तुझं माझ्यावर प्रेम असलं असतं ना तर तू माझं बोलणं ऐकलं असतं. माझं मूल होतं ना ते, मग आपण पुन्हा त्याला जन्माला घालू शकलो असतो. परंतु तुला माझी बायको बनण्यापेक्षा आई होण्याची जास्त हौस होती. मग त्याने माझा हात पकडला आणि मला आरशासमोर घेऊन गेला आणि म्हणाला, बघ स्वतःकडे, तुझा हा अवतार बघ. तुझ्या कपड्यांमधून सुगंधापेक्षा किचन मधल्या कांदा लसूणाचा वास जास्त येतोय. रात्री तुझ्या जवळ यावं तर तुला अंश उठेल याची काळजी सतावते. सकाळी लवकर उठून आई बाबांना नाश्ता देण्याची काळजी सतावत असते. सगळ्यांची काळजी आहे तुला मनस्वी, फक्त माझी नाही. आणि आज जर मी थोडं मन बाहेर रमवलं
तर तू मला प्रश्न विचारतेस? अजयचं हे बोलणं ऐकून मी तर हैराण झाले. मी म्हणाले, अजय, हे घर कोणाचं आहे? मी कोणाच्या घराची काळजी घेत आहे? कोणाच्या आई वडिलांना सकाळी नाश्ता देण्याची काळजी मला सतावत असते? कोणाच्या मुलाला जन्माला घातल्यामुळे आणि सांभाळल्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे? मी रडू लागले. मी त्याची कॉलर पकडली आणि जोरजोरात हलवत म्हणाले की या घरात माझी काय किंमत आहे? कामवाली आहे मी, तुझी की तुझ्या आई वडिलांची की तुझ्या बहिणींची? जेव्हा त्या येतात तेव्हा पूर्ण टेबल मी सजवून ठेवते. अंश फक्त माझाच मुलगा आहे का? तुझा कोणी लागत नाही का? तू, मी तुझी बायको आहे, तुझं घर सांभाळते, तुझ्या मुलाला सांभाळते, आणि तू आहे ज्याला माझी काहीच पर्वा नाही. अजय, मी त्या महिलांपैकी अजिबातच नाही जी नवऱ्याच्या या असल्या अय्याशी सोबत तडजोड करून त्याच्यासोबत राहून आयुष्याचा गाडा चालवतात. माझं हे बोलणं होतं की त्याने त्याची कॉलर माझ्या हातातून सोडवली आणि मला मागे ढकलून बोलू लागला की ठीक आहे, चल निघ, चालते हो इथून, निघ माझ्या घरातून बाहेर. तुला जर इथे राहायचंच असेल तर असंच राहावं लागेल माझ्या या अशाच अय्याशी सोबत, कारण मी आता रियाला कधीही सोडू शकत नाही. मी तर अजयचं ते बोलणं ऐकून चक्रावून गेले. मी म्हणाले, ठीक आहे. मी कपाटातून माझे कपडे काढले आणि बॅग मध्ये माझे कपडे भरायला सुरुवात केली. हे पाहून अजय खूप रागाने माझ्या जवळ आला आणि माझ्या हाताला पकडून बोलू लागला की विचार करून या घरातून बाहेर पाऊल ठेव मनस्वी. जर तू गेलीस तर तुझी जागा रिया घेईल, मी तिच्यासोबत लग्न करेन. असं बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला. हे ऐकून मी तर पुढचा श्वासच घ्यायचं विसरले. आमच्या त्या आवाजाने अंश उठून रडू लागला, परंतु मी त्याला शांत केलं नाही. मी स्वतः देखील अगदी हुंदके देत रडू लागले. आम्हा दोघांच्या रडण्याचा आवाज ऐकून माझे सासू सासरे तर खोलीत आले आणि विचारू लागले की काय झालं तुला, का रडतेस बेटा? आणि अंशला बघ, त्याची रडून रडून काय अवस्था झाली आहे, त्याला का घेत नाहीस? मी म्हणाले, तुमच्या मुलाने माझं आयुष्य बर्बाद केलं आहे, काय बिघडवलं होतं मी त्याचं? तेव्हा सासू मला विचारू लागली की असं काय केलं आहे अजयने? मी उत्तर दिलं की मी असताना तो दुसऱ्या बायकांकडे जातो. हे ऐकताच माझ्या सासू सासऱ्यांना खूप राग आला. त्यांनी अजयला फोन करून त्याच वेळेला घरी बोलावलं. ही गोष्ट आता माझ्या सासू सासऱ्यांना दोघांनाही समजली होती, परंतु अजय तर इतका निर्लज्ज निघाला की तो मला बोलू लागला की तू माझ्या घरातल्यांना सांगून चांगलं नाही केलंच मनस्वी. हे सगळं आपल्या दोघांपुरताच मर्यादित होतं. जर तू हे सगळं आपल्यातच ठेवलं असतंस तर बरं झालं असतं. अजय रागात येऊन मला घटस्फोट देण्याबद्दल बोलू लागला. तो म्हणाला, मनस्वी, मी तुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून माझ्या सासऱ्याने अजयच्या एक जोरदार थोबाडीत मारली आणि म्हणाले की हा काय उद्धटपणा आहे? तू आता जराशा गोष्टीवर बायकोला घटस्फोट देणार आहेस का? खबरदार, जर एक शब्द देखील आता तोंडातून काढलास तर. त्यावेळी माझे सासू सासरे खूप काही समजवत होते, पण मला तर सगळं काही संपून गेल्यासारखं वाटत होतं. मी त्या अवस्थेत घरातून बाहेर निघाले. ना माझ्या डोक्यावर पदर होता, ना माझ्या हातात सामान, ना अंश होता. मी रडत रडत अगदी वेगाने रस्त्याकडे जात होते. जसं मी मेन रोड पर्यंत पोहोचले, मी रिक्षा घेतली आणि माझ्या घरी गेले. मला रात्रीच्या त्या वेळेला रडताना पाहून माझे आई वडील खूपच टेन्शन मध्ये आले. माझा भाऊ मला कारण विचारू लागला, तेव्हा मी माझ्या दादाला मिठी मारून अगदी हुंदके देत रडू लागले. मी म्हणाले, दादा, अजयने मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून तर माझ्या घरातल्यांवर एक मोठं आभाळच कोसळलं होतं. त्यावेळी अजय सोबत माझ्या भावाने खूप भांडण केलं होतं. अजय बोलू लागला की मी फक्त घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुझ्या बहिणीला तिचा संसार टिकवायचा असेल तर तिला सांग की गपगुमानं घरी परत ये, नाहीतर मी सरळ घटस्फोटाचे पेपर पाठवेन. यावर माझा भाऊ बोलू लागला की माझी बहीण माझ्यावर ओझं नाही. जिथे तू निर्णय घेतलास तिथे पेपर पाठव आणि घेऊनच टाक घटस्फोट. परंतु आता आधी तुझ्या घरी येणार नाही. रोज मला अंशची आठवण यायची. 1.5 वर्षांचा तर होता तो, परंतु मी मनावर दगड ठेवला होता, कारण जर मी त्याला माझ्यासोबत घेऊन आले असते तर अजयला कधीही त्याच्या चुकीची जाणीव झाली नसती. कोणतीच बाई दुसऱ्याच्या मुलाला सांभाळू शकत नाही. मला माहेरी येऊन आता 2 आठवडे झाले होते. जेव्हा एके दिवशी माझे सासू सासरे अंशला सोबत घेऊन आले तेव्हा तो फक्त रडत होता. त्याला पाहून मला खूप वेदना झाल्या. याच्या आधी मी त्याला कुशीत घेणार, पण माझ्या भावाने माझा हात पकडून नकारार्थी मान हलवली. तो बोलू लागला की मनस्वी, तू तुझ्या खोलीत जा, यांच्यासोबत मी बोलेन. माझी सासू बोलू लागली की मनस्वी, आमच्या सोबत परत चल, का हट्टपणा करतेस?
अजयने जर त्या मुलीसोबत लग्न केले तर तुझा संसार उद्ध्वस्त होईल. हे ऐकून माझं मन बेचैन झालं. माझ्या मनात विचार आला की पुन्हा परत जावं, कारण आमच्या या भांडणामुळे माझ्या मुलाचं अंशचं आयुष्य खराब झालं असतं. परंतु याच्या आधी की मी काही बोलणार, माझा भाऊ बोलू लागला की माझ्या बहिणीनेच का प्रत्येक वेळी त्याग करायचा. जर अजय लग्न करू शकतो तर मनस्वीचं देखील दुसरं लग्न होऊ शकतं. तुमच्या मुलाला सांगा की घटस्फोटाचे पेपर पाठव. माझ्या बहिणीला मी त्याच्याच नावावर बसवून ठेवणार नाही. तेव्हा माझी सासू रडू लागली आणि म्हणाली की मनस्वी, निदान अंशचा तरी विचार कर. आईच तर मुलासाठी त्याग करते. पुरुष तर हे असे शोक करतातच, परंतु वेळेनुसार सुधारतातही. यावर माझा भाऊ बोलू लागला की माफ करा आई, परंतु आपल्या समाजात तुमच्यासारख्या आईच्या या संस्कारामुळेच मुलं बायको असून देखील बाहेरच्या बायकांचे नान ठेवतात. कारण त्यांच्यावर संस्कार तुमच्यासारख्या आई करतात की पुरुष आहे तर असे काम शोक म्हणून केले तर यात काही वाईट नाही. संयम फक्त बाईनेच ठेवायचा असं काही कुठे लिहिलेलं नाही. जा तुम्ही इथून. माझे सासू सासरे परत निघून गेले. स्वतःच्या मुलाशिवाय माझं आयुष्य देखील खूप उदास झालं होतं. परंतु माझा भाऊ मला बोलू लागला की जरा संयमाने आणि धीराने काम घे. जर तू अशीच निघून गेलीस तर अजय एकाऐवजी 10 बायांसोबत संबंध निर्माण करेल, कारण त्याला वाटेल की तुझ्याजवळ दुसरा कोणताही पर्याय नाही. मग एका महिन्यानंतर अजय मला स्वतः घ्यायला आला होता. योगायोग असा होता की दरवाजा देखील मीच उघडला होता. त्याच्या चेहऱ्यावरची दाढी वाढलेली होती, डोळे खोल गेले होते. मला पाहताच त्याला स्वतःची लाज वाटली. त्याला पाहून मी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दारावर हात ठेवून दरवाजा बंद होण्यापासून अडवला आणि म्हणाला की मनस्वी, देवासाठी फक्त माझं एकदा बोलणं ऐक. मी मागच्या 15 दिवसांपासून तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तुझा भाऊ. दरवाजा उघड मनस्वी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. दरवाजाला धक्का मारून तो घरात आला. गोंधळाच्या आवाजाने माझा भाऊ आणि माझे आई वडील त्यांच्या खोलीतून बाहेर आले. दरवाजावर अजयला पाहून माझ्या भावाला राग आला आणि तो बोलू लागला की तू इथे काय करायला आला आहेस. यावर अजय बोलू लागला की मी माझ्या बायकोला घ्यायला आलो आहे. हे ऐकून माझ्या भावाला खूपच राग आला. तो म्हणाला, कोणत्या बायकोला घ्यायला आला आहेस? तिला, जिला घटस्फोट देण्याचा निर्णय घेऊन तू घरातून हाकलून लावलंस. यावर अजय बोलू लागला की फक्त निर्णय घेतला होता आणि त्याची देखील काही कारणं आहेत माझ्याजवळ. मला मनस्वीच्या सोबत बोलायचं आहे. मी तिच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. माझा भाऊ मला म्हणाला की मनस्वी, तू खोलीत जा. मी खोलीत जाणारच होते, परंतु अजयचे पुढचे बोलणे ऐकून माझे पाऊल तिथेच थांबले. तो म्हणाला की मनस्वी, अंश खूप आजारी आहे का? त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं आहे. माझं मूल मरून जाईल. देवासाठी माझ्या सोबत चल. हे ऐकताच मी अगदी वेदनेने कळवळले. मी विचारलं की काय झालं माझ्या मुलाला. अजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो बोलू लागला की जेव्हापासून तू गेली आहेस त्याचा ताप उतरतच नाही. खूपच अशक्त झाला आहे तो. मी लगेच त्याच्या सोबत गेले. 5 दिवस मी माझ्या मुलासोबत दवाखान्यात राहिले. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं. आता त्याची तब्येत खूपच सुधारली होती. त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. तेव्हा अजय मला आणि अंशला घरी घेऊन गेला. माझे सासू सासरे देखील खुश झाले होते. रात्री अंश झोपल्यानंतर अजय माझ्या जवळ येऊन हात जोडून माफी मागू लागला. तो बोलू लागला की मनस्वी, मला माफ कर. मला समजलं आहे की बायको ही बायकोच असते. प्रत्येक दुसऱ्या पुरुषासोबत मैत्री करणाऱ्या बायका कधीच घर संसार सांभाळू शकत नाहीत. त्यांना फक्त पैसा आणि अय्याशी पाहिजे असते. मी तुला वचन देतो की यापुढे मी तुझा विश्वास कधीही तोडणार नाही. मी म्हणाले की मी फक्त माझ्या मुलासाठी परत आले आहे, तुमच्यासाठी नाही. माझं बोलणं ऐकून तो बेचैन झाला. तो म्हणाला की मला माहित आहे तू माझ्यावर खूप नाराज आहेस आणि तुला नाराज व्हायलाही पाहिजे, परंतु मनस्वी, आता मला माझी चूक समजली आहे. आता तरी मला माफ कर. काहीही असलं तरी माझ्या मनात त्याच्याबद्दल आधीसारखं प्रेम राहिलं नव्हतं. तो आता माझ्या आधीपेक्षा जास्त काळजी घेत होता, परंतु त्या बदल्यात मी त्याला ते प्रेम देऊ शकत नव्हते ज्याची त्याला माझ्याकडून अपेक्षा होती. नवरा बायकोचं नातं खूप नाजूक असतं, एखाद्या काचे समान. एकदा का त्याला तडा गेली की पुन्हा ती काच पहिल्यासारखे होऊ शकत नाही. माझा शांतपणा अजयला आतल्या आत खात होता. तो सारखा बोलायचा की मनस्वी, तू आधीसारखी राहिली नाहीस, परंतु मी त्याला काहीच उत्तर देत नसायचे. पुरुष नेहमी असं का समजतात की त्यांनी काहीही केलं तरी बायकांनी त्यांना माफ करावं, पण असं नाही होत.
मी त्यांचं घर सांभाळण्यासाठी स्वतःची झोप, माझं सौंदर्य या सगळ्याचा त्याग केला होता आणि त्याने मला आधार देण्याऐवजी, माझी किंमत करण्याऐवजी मला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला। त्याला त्याची चूक तेव्हा कळली जेव्हा त्या मुलीने त्याला लग्नासाठी नकार दिला। मग आता तो माझ्याकडून आधीसारख्या प्रेमाची अपेक्षा का करत होता? आता मी फक्त अंशसाठीच त्या घरात राहून माझे दिवस काढत होते, कारण माझं मन कोणत्याही परिस्थितीत अजयला माफ करण्यासाठी तयार नव्हतं। मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की मी अजयला माफ करायला हवे की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।